नमस्कार, सिंपल रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरची वडी। तर कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ चिरून घेतलेली आहे। लसूण आणि जिरेचं वाटण घेतलेलं आहे। ओवा, तीळ, लाल मिरची, हळद, मीठ आणि बेसन। आता सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये आपण ही कोथिंबीर काढून घेऊया। त्यामध्ये आता आपण लसूण आणि जिरे वाटून घेतलेलं आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर सोबतच मी छोटा चमचा असल्यामुळे 4 ते 5 चमचे मी लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखट, हळद, मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। आता मी 1 चमचा हळद टाकत आहे। सोबतच मी चवीनुसार मीठही टाकून घेत आहे। आता मी त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकत आहे। सोबत पांढरे तीळही टाकून घेत आहे। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया। कोथिंबीरीमध्ये ओलावा असल्यामुळे पहिल्यांदा आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत मसाल्यांचं। आणि मग आपण गरजेनुसार बेसन टाकणार आहोत। बेसन हे तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। जास्तही आपल्याला घट्ट बनवायचं नाही आहे आणि जास्तही पातळ बनवायचं नाही आहे। कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असलेलं सारण बनवायचं आहे। त्यामुळे मी बेसन पीठ हे हळूहळू टाकत आहे। आता पाहू शकता ओलावा थोडासा कमी झालेला आहे। आता मी त्यामध्ये गरजेनुसार लागेल तसे मी पाणी टाकत आहे। पहिल्यांदा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। परत एकदा मी चांगलं मळून घेत आहे। पाहू शकता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। परत मला थोडंसं बेसन पीठ गरज वाटली म्हणून मी त्यामध्ये परत थोडंसं वरून बेसन पीठ टाकलेलं आहे। आता ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। पाहू शकता तुम्ही, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपल्याला पीठ करायचं नाही आहे। आता मी एका चाळणीमध्ये थोडंसं तेल टाकून त्याला मी सगळीकडून लावून घेत आहे। कारण याच चाळणीमध्ये आपल्याला हे कोथिंबीर वडीचं सारण आपल्याला टाकायचं आहे। आता हे सारण मी त्यामध्ये टाकून असा एक पातळ लेयर करून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरीचे असे छोटे छोटे गोळे करून टाकले तरी चालतील। हे पूर्ण सारण मी असं थापटून घेत आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व समान असं लेयर करायचं आहे। आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून ही चाळणी आपण त्यावरती कोथिंबीरची वडी वाफून घेण्यासाठी ठेवणार आहोत। हवा कुठूनही जाणार नाही याची काळजी घ्या। एक 20 ते 25 मिनिटानंतर आपण कोथिंबीरची वडी आपली तयार आहे। तुम्ही पाहू शकता हे छानपैकी आपलं हे सगळं सारण वाफलेलं आहे। आता हे थंड करून घेऊया। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पाहू शकता वड्याही खूप छान पडत आहेत। आता आपल्याला या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। एक एक करून मी सगळ्या वड्या या पॅनमध्ये मी तळून घेणार आहे। पाहू शकता आता एक साईड तळून झालेली आहे, दुसऱ्या साईडने मी याला तळून घेणार आहे। या वड्या खायला अतिशय
खमंग आणि खुसखुशीत लागतात. चवीलाही खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपल्या या वड्या दोन्ही साईडने तळून झालेल्या आहेत. आता आपण एका चाळणीमध्ये आपण याला काढून घेऊया. पूर्ण तेल निघून गेल्यानंतर आता आपलं हे तेल पूर्ण निघून गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता एका बाउलमध्ये आपण मस्तपैकी या वड्या टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप खमंग अशा या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.